लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना नागरी समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे माजी नगरसेवक सूरज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून प्रतिनिधित्व करत असणाऱ्या प्रभाग क्रमांक 85 आणि 86 मधील विविध नागरी समस्यांचं निराकरण करण्यासाठी नागरिक आणि नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये एक समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती। नेरूळ येथील विभाग कार्यालयात ही बैठक पार पडली। या बैठकीत सूरज पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरी समस्यांवर त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे। या बैठकीप्रसंगी महापालिकेचे विभाग अधिकारी जयंत जावडेकर, सिव्हिल विभागाचे अधिकारी उमेश पाटील, मलनिस्सारण विभागाचे अधिकारी महेश बाविस्कर, घनकचरा विभागाचे अधिकारी अरुण पाटील हे उपस्थित होते। तर माजी नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह माजी नगरसेविका सुजाता पाटील, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर आणि कुक्षेत, सरसोळे व परिसरातील नागरिकांचं शिष्टमंडळ उपस्थित होतं। या बैठकीच्या आयोजनामागे नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याची सूरज पाटील यांची तळमळ होती। यापूर्वी नागरिकांनी सूरज पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेटी घेऊन प्रभागात त्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांसंदर्भात व समस्यांसंदर्भात निवेदन देऊन त्या मार्गी लावण्याबद्दल मागणी केली होती। याच अनुषंगानं समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय बैठक घेऊन हा उपक्रम राबवून सूरज पाटील यांनी थेट संवाद घडवून आणला। या बैठकीत नागरिकांनी आपल्या परिसरातील अनेक महत्त्वाच्या समस्या मांडल्या। त्यामध्ये प्रामुख्याने गटार व्यवस्थेची दुरवस्था, रस्त्यांची दुरवस्था, उंदीर मच्छरांचा वाढलेला प्रादुर्भाव, उद्यानांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव, सार्वजनिक ठिकाणी असणारी अस्वच्छता, स्पीड ब्रेकरची आवश्यकता, कचऱ्याचं साम्राज्य, पावसाळ्याच्या अनुषंगानं युद्ध पातळीवर पावसाळी पूर्व कामांची मागणी, सोसायटी अंतर्गत फांद्या छाटणीची गरज, दूषित पाणी पुरवठा आणि शटडाऊनच्या नावाखाली होणारा अनियमित पाणी पुरवठा अशा अनेक समस्या नागरिकांनी मांडल्या। नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे स्वरूप पाहता आक्रमक सूरज पाटील यांनी समस्यांचा अक्षरशः पाढाच बैठकीत मांडला। त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून निर्धारित वेळेत समस्यांचं निराकरण करण्याची स्पष्ट भूमिका मांडली। जर अधिकारी आपलं कर्तव्य चोखपणे बजावत नसतील तर आक्रमक होण्यापलीकडे कोणताही पर्याय नाही अशी देखील ठाम भूमिका सूरज पाटील यांनी या बैठकीत घेतली। 2010 पासून नगरसेवक झाल्यापासून महासभेच्या माध्यमातून किंवा प्रभाग समितीच्या माध्यमातून महापालिका जेव्हा स्थापित आहे, कोविड नंतर प्रशासकीय कार्यकाळात काही नागरी समस्या फोनद्वारे किंवा वॉर्ड ऑफिसला येऊन या प्रकारे कामं चालू होती। दरम्यानच्या काळात आता विभाग कार्यालयाशी निगडीत लोकांनी भरपूर समस्यांचं निवेदन कार्यालयामध्ये आमच्या जमा केलेलं होतं। छोट्या छोट्या गोष्टी असतील, गटारापासून ते पूर्ण म्हणजे रस्ता असेल, पाणी पुरवठा असेल, मच्छरांचा प्रादुर्भाव असेल, उंदरांचा प्रादुर्भाव असेल, इतर विविध म्हणजे उद्यानांमध्ये CCTV, सार्वजनिक ठिकाणी जी अस्वच्छता किंवा स्पीड ब्रेकर नसणे, काही ठिकाणी कचऱ्याची समस्या, कचरा न उचलणे, सोसायटी अंतर्गत झाडे छाटणी किंवा सोसायटीला लागलेला 200 रुपयाचा भुर्दंड, प्रत्येक झाडापाठीमागे लावलेला कर, दाचक कर, या सगळ्या गोष्टींना अनुसरून आज विभाग अधिकाऱ्यांशी नागरिकांची समन्वय बैठक लावण्याचा एक प्रयत्न केला, जेणेकरून या सगळ्या समस्यांवर आम्हाला तोडगा काढता येईल, नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करता येईल। आणि आज तोच एक प्रयत्न आम्ही इथं केला आणि निश्चित विभाग अधिकाऱ्यांनी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना या बैठकीत उपस्थित ठेवून ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचं एक जो धोरण किंवा एक जे पाऊल त्यांनी उचललं आहे ते आमच्यासाठी योग्य आहे। बघूया आता विभाग अधिकारी जी निवेदनं नागरिकांची प्राप्त झाल्यात त्याच्यावर कशा पद्धतीने तोडगा काढतात। लक्षात ठेवा, हे रोज नागरिकांच्या जीवनाशी संबंधित रोजची ही कामं आहेत। महापालिकेला आपण नाही सांगायला पाहिजे की पावसाळ्या अगोदर तुम्ही झाडं छाटणी केली पाहिजे, पावसाळ्या अगोदर गटाराची स्वच्छता केली पाहिजे। पावसाळापूर्व कामाची आढावा बैठक सन्माननीय मंत्री महोदय नाईक साहेबांनी घेतली। पावसाळ्यापूर्वी आढावा बैठकीसाठी आयुक्त साहेबांनी संबंधित विभागाची बैठक घेतली, विभाग स्तरावर बैठका झाल्या। त्यानंतर सुद्धा नागरिकांना
विभाग कार्यालयात येऊन या छोट्या छोट्या गोष्टी जर सांगायला लागत असेल तर याचा अर्थ सरळ सरळ अधिकारी कार्यक्षम नाही आहेत का, किंवा त्यांचं कार्य करण्यासाठी, त्यांची ड्युटी बजावण्यासाठी नागरिकांना त्यांना आता ओरडून सांगावं लागेल का? हा चुकीचा पायंडा जो चालू झाला आहे तो रास्त नाही आहे आणि तो त्यांचा कर्तव्य, म्हणजे ज्या अधिकाऱ्यांचं हे कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी बजावावं हे सांगण्यासाठी आजच्या बैठकीत आम्ही नागरिकांच्या समोर त्यांना निवेदन दिलेलं आहे. पावसाळापूर्व गटारांची, सिवरेज लाईनची किंवा झाडं छाटणीची ही सगळी कामं ही त्यांची जबाबदारी आहे, ही त्याने कोणी न सांगता करायला पाहिजे. आता फुटपाथवर शेवाळ साचेल पावसाळ्यात, नागरिकांनी पाय घसरून काही दुर्घटना होऊ नये म्हणून पावडर टाकली गेली पाहिजे, ब्लिचिंग पावडर, ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु मग त्यांची जबाबदारीच त्यांना दाखवायला सांगायला यावं लागतं, हे दुर्दैव आहे. दुर्दैव म्हणजे महापालिका सभागृह नसल्याचं हे जे मायनस पॉईंट आहे हे आज आम्हाला इथं समोर जाणवतं आहे. दूषित पाणी येतं आहे किंवा पाण्याच्या समस्येला शटडाऊन सांगून पाणी पुरवठा रोखला जातो आहे. 15 दिवसातून 3 वेळा पावसाळ्यापूर्वी कामासाठी शटडाऊन घेतला जातो आहे. शनिवारचा शटडाऊन सांगून संध्याकाळी पाणी येणार नाही, रविवारी सकाळी कमी दाबाने येईल, पण रविवारी पाणीच येत नाही. कोणाचा अंकुश राहिला नाही असं जर असेल तर निश्चित आम्ही सक्षम आहोत. आम्ही नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून हे सगळं त्यांच्याकडून करून घेण्यास बांधील आहोत. आणि कुठला अधिकारी जर आपल्या कर्तव्यापासून हयगय करत असेल तर आम्ही आदरणीय गणेश नाईक साहेबांचे शिष्य आहोत, त्यांचेच कार्यकर्ते आहोत. बजवून नियमावलीत चौकटीत सांगून त्यांचं कर्तव्य पार पाडायला अधिकाऱ्यांना आम्ही लावणारच. त्यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे मनपा अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलंय.